अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद? प्राध्यापक वैतागले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद? कुंभारी येथील श्री एस म्हेत्रे उर्दू हायस्कूल, महात्मा फुले नगर या शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये 8 ते 10 अवैधरित्या चालणारे धंदे हे बिनधास्तपणे आजतागायत सर्रासपणे मोठ्या जोमाने चालू असल्याचं दिसून येत आहे. या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना वारंवार पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिलं होतं. तरी पण सदर अवैधरित्या चालणारे धंदे आजतागायत चालूच आहेत. मग यांना कोणाचा आशीर्वाद आहे का? ही बाब अत्यंत गंभीर आहे. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे चालू राहणं ही बाब प्रशासनाची निष्क्रियता दर्शवते. सदर अवैध धंद्यांचा शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येवर देखील परिणाम होतोय. या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले. यामुळे शाळेत प्रवेश घेण्यात पालकांची नकारात्मकता दिसून येते. या शैक्षणिक संस्थेचे नुकसान होत आहे. परिसरातील नागरिकांनी देखील वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे. या शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये हातभट्टी, ताडी, शिंदी, मटका, देशी विदेशी, मावा व गुटखा असे बेकायदेशीर व्यवसाय तसेच अवैधरित्या चालणारे दारूधंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. अशा व्यसनाधीन व्यक्तींचा शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये वावर दिसून येतोय. कोल्ड्रिंक हाऊस, शॉपच्या छोट्या मोठ्या पत्र्यांच्या शेडमध्ये असे धंदे चालू आहेत. शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यावर तात्पुरत्या स्वरूपात कार्यवाही करण्यात येते, परंतु पुन्हा तासाभरातच अवैध धंदे पुन्हा जोमाने चालू होतात. या सर्व बाबींचा विचार केला असता वरील सर्व प्रकार हे विद्यार्थी शिक्षणास परावृत्त करतात. शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात ठेवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन म्हणून आपलीच आहे. म्हणून या विनंती तक्रार अर्जाद्वारे सदर शाळेच्या परिसरातील अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था, शाळा व पालक यांच्या वर्गाच्या वतीनं सर्व बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल. तसेच अवैधरित्या चालवणाऱ्या धंद्यांच्या चालकांविरोधात कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, अशा प्रकारचे अर्ज देण्यात आलेले होते. ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज, प्रतिनिधी सोलापूर. जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.